नमस्कार भक्तांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात। आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गूढ, दिव्य आणि मनाला स्पर्श करणारी कथा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट होण्यामागील रहस्य। तुम्ही कधी विचार केला आहे का, एका अशा महापुरुषाचा जन्म कसा झाला असेल ज्यांचा जन्मच झाला नाही? होय, श्री स्वामी समर्थ महाराज हे अजन्मा होते। ते जन्माला आले नाहीत, ते प्रकट झाले। आणि त्यांच्या त्या दिव्य प्रकट होण्यामागे आहे एक अद्भुत कथा, जी आजही लाखो भक्तांच्या हृदयात श्रद्धा आणि विश्वास जागवते। चला तर मग भक्तिभावाने आणि शांत मनाने आपण प्रवेश करूया या दिव्य कथेमध्ये। आजच्या या पवित्र स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण ऐकणार आहोत एक अद्भुत, अलौकिक आणि भावस्पर्शी कथा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट होण्याची। श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नव्हते, ते साक्षात दत्तावतार मानले जातात। त्यांच्या जन्माविषयी कोणतीही ठोस माहिती आजही उपलब्ध नाही, कारण ते अजन्मा होते, म्हणजेच त्यांचा जन्म झाला नव्हता, ते प्रकट झाले होते। काही भक्तांच्या मते स्वामी महाराज हे श्री नृसिंह सरस्वती यांचेच पुढील अवतार होते, ज्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या करून योग्य वेळ येताच अक्कलकोट येथे प्रकट होण्याचा निर्णय घेतला। एक दिवस अचानक अक्कलकोटच्या भूमीवर एक दिव्य व्यक्तिमत्व दिसू लागले। अंगावर फाटके वस्त्र, डोळ्यात प्रचंड तेज आणि ओठांवर एकच वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी। त्या एका वाक्याने हजारो भक्तांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला। दुःख, संकट, अडचणी सर्व काही दूर व्हायला लागलं, कारण स्वामी फक्त बोलत नव्हते, ते अनुभव देत होते। स्वामी समर्थ महाराजांनी कधीही स्वतःचा मोठेपणा दाखवला नाही। ते साध्या लोकांमध्ये राहिले, पण त्यांची लीला मात्र असामान्य होती। कोणाचं भविष्य सांगणं, कोणाचं दुःख दूर करणं किंवा एखाद्याला योग्य मार्ग दाखवणं, हे सर्व त्यांच्या कृपेने सहज घडत असे। आजही लाखो भक्त म्हणतात, स्वामी समर्थ आहेत आणि ते सदैव आपल्या सोबत आहेत। तर भक्तांनो, अशी ही अद्भुत, अलौकिक आणि श्रद्धेने भरलेली कथा, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट होण्याची। आजच्या या पवित्र स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी त्यांच्या चरणी एकच प्रार्थना करूया, स्वामी, आमच्यावर तुमची कृपा सदैव राहू द्या, आम्हाला योग्य मार्ग दाखवा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच आध्यात्मिक कथा ऐकायला आवडत असतील, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशा भक्तिमय व्हिडिओंची तुम्हाला नेहमीच माहिती मिळत राहील। चला, शेवटी एकदा भक्तिभावाने म्हणूया, जय जय रघुवीर समर्थ, जय जय स्वामी समर्थ।